आपल्या डोंबिवलीमध्ये महिन्याभरातली दुसरी घटना आहे। डोंबिवलीतला नागरिकांचा जीव कासावीस आहे, टांगणीला आहे, हे सगळेजण जाणतो आपण। आमची प्रशासनाला आणि सरकारला हीच मागणी आहे की ज्या अति धोकादायक कंपन्या आहेत किंवा ज्यांच्यापासून नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो, ज्याच्यापासून शहराला धोका निर्माण होऊ शकतो, अशा कंपन्या बंद करून त्या ट्रान्सफर केल्या पाहिजे, स्थलांतरित केल्या पाहिजे। पण त्याबरोबर चांगल्या ज्या कंपन्या आहेत ज्यांच्यामध्ये रोजीरोटी आहे, हजारो लोकांचा नागरिकांची रोजीरोटी चालते, अशा कंपन्या तिथं राहिल्या आणि धोकादायक कंपन्या विस्थापित केल्या तर ते योग्य होणार आहे। आज आपल्या सगळ्यांचं सुदैव असं आहे की कुणालाही जीवितहानी झालेली नाही, कोणी दगावलेलं नाही। आता 70-80% आगीवरती नियंत्रण मिळवण्यात महानगरपालिकेला यश आलं। सगळेच जण इथं पोलीस प्रशासन, तुम्ही पत्रकार बांधव आहात, आयुक्त मॅडमपासून सगळेजण इथं स्थापित आहेत। आमचे मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब वारंवार कोकणात असल्यामुळे ते वारंवार संपर्कात आहेत। पण आमची मागणी हीच आहे, अति धोकादायक कंपनीतून स्थलांतरित झाले। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।